Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 1 जून 1986च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत समितीचा लढा सुरूच राहील अशी ठाम भूमिका मांडली. मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलने सुरूच राहतील असे त्यांनी स्पष्ट केले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीत भेट घेऊन लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच 22 जूनपर्यंत मराठी भाषेची अंमलबजावणी झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. कार्यक्रमात दैनिक तरुण भारतचे समूह प्रमुख सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांनी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील 9 हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून त्यांना अभिवादन केले. माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सीमाप्रश्नाची सोडवणूक हाच कन्नड सक्तीला कायमचा पर्याय असल्याचे सांगत 22 जून रोजी होणाऱ्या मोर्चात मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. IPL क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात RCB संघाच्या विजयानंतर झालेल्या जल्लोषादरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 26 जणांवर बेळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना नोटीस बजावण्यात आली असून प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी RCBच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणारे 26 वाहन चालक आढळून आले. त्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाकडून प्रत्येक वाहन चालकास 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान बेळगाव शहर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही उत्सव, सण किंवा आनंदाच्या प्रसंगी मद्यपान करून वाहन चालवू नये असे आवाहन केले आहे. तसेच सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावं असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. राज्यभर नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना बेळगाव शहरातील एका मराठी शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचे फूल व मिठाई देऊन नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळा परिसर रंगीबेरंगी फुगे, तोरणे आणि विविध सजावटीच्या साहित्याने सजवून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी वातावरण निर्माण केले होते. शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी आत्मीयतेने स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्सुकता आणि पालकांचा उत्साह यामुळे शाळेचा परिसर अक्षरशः उत्सवमय बनला होता. नवीन शैक्षणिक वर्षाची अशी आनंददायी सुरुवात विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरली. कर्नाटक सरकारने 22 मे 2026 रोजी जारी केलेल्या किमान वेतन पुनर्निर्धारण अधिसूचनेला बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच विविध औद्योगिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे अधिसूचना तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
अनुसूचित रोजगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित किमान वेतनामुळे उद्योगांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. या वेतन वाढीमुळे सुमारे 60% वाढ होणार असून त्यासोबत पीएफ, ईएसआय आणि इतर वैधानिक अनुपालन खर्च जोडल्यास एकूण रोजगार खर्च 100%हून अधिक वाढू शकतो. याशिवाय कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी वेतन निर्धारणासंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. तसेच पुढील आदेशापर्यंत अशा निर्णयांची अंमलबजावणी न करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आजपासून नवीन आणि कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार नागरिकांना आता घरगुती कचरा 4 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकृत करूनच घंटा गाडीकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार शहर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि स्पेशल केअर वेस्ट अशा 4 प्रकारांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागेल. हा कचरा स्वतंत्र पिशव्यांमध्ये भरून महापालिकेच्या कचरा संकलन वाहनांकडे द्यावा लागणार आहे. विशेषतः स्पेशल केअर वेस्टमध्ये विजेचे बल्ब, इंजेक्शन सिरिंज आणि इतर घातक वस्तूंचा समावेश असून त्या इतर कचऱ्यापासून पूर्णपणे वेगळ्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहराचे पर्यावरण स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त कार्तिक एम यांनी केले. बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील बेऊर रोड परिसरात आज पहाटे 2च्या सुमारास वडाच्या झाडाची भली मोठी फांदी अचानक कोसळल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. फांदी पडताना वीज तारा देखील खाली आल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने तातडीने कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने फांदी हटवण्याचे काम हाती घेतले. सकाळी कॅन्टोन्मेंट कार्यालयाने माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यानंतर साजिद शेख यांनी कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित राहून जेसीबीवर उभे राहून फांद्या कापण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे काम केले. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी आणि स्थानिकांच्या सहकार्याने काही तासांच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला. सध्या बेऊर रोडवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली असून रस्ता पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या संदर्भात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः विरोधात आणि समर्थकांविरोधात पसरवल्या जात असलेल्या अफवा व आरोपांना ठामपणे फेटाळून लावले. सत्य हे उघड्या आरशासारखे स्पष्ट आहे. सिद्धरामय्या यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र काही अदृश्य शक्ती आमच्यात गोंधळ आणि मतभेद निर्माण करण्यासाठी नियोजितपणे कट रचत आहेत, असे जारकिहोळी यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो नाही हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले की सिद्धरामय्या यांच्या विरोधात स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या ही माहिती खोटी आहे. 37 प्रभावी नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्याची चर्चा सुरू आहे. तसे असेल तर ते पत्र कुठे आहे? कोणतेही पत्र पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलेले नाही. कुणीतरी पसरवलेल्या खोट्या बातम्यांना महत्त्व देण्याची गरज नाही.
काँग्रेस पक्षात आणि नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा काही घटकांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यकर्ते आणि जनतेने अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन करत पक्षाची एकता आणि पक्षहित हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोहण्यासाठी गेलेल्या विजयनगर सेकंड स्टॉप येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी सावगाव धरणामध्ये ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विवेक सुरेश कदम वय 19, मूळचा राहणार कलमेश्वर गल्ली मण्णूर, सध्या राहणार सेकंड स्टॉप विजयनगर असं त्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे. रविवारी दुपारी आपल्या काही मित्रांसमवेत विवेक पोहण्यासाठी सावगाव धरणावर गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. पोहता पोहता विवेक धरणात बुडाला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी व तेथे असलेल्या काही जणांनी त्याला पाण्याबाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला. पोटातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. वैद्यकीय उपचारासाठी एका दुचाकीवरून त्याला सावगाव रोडपर्यंत आणण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच मृतदेह तिथेच टाकून मित्रांनी आपले घर गाठले. सावगाव येथील धरणावरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाण्यात बुडालेल्या विवेकला वाचवण्यासाठी प्रयत्न करतानाचा 2 मिनिटांचा तो व्हिडिओ आहे. सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला कुटुंबियांनी कॅम्प पोलीस स्थानक गाठले. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बेंगळूर बेळगाव वंदे भारत एक्सप्रेसवर झालेल्या दगडफेक प्रकरणाचा रेल्वे संरक्षण दलाने यशस्वी छडा लावलाय. 28 मे 2026 रोजी ब्याडगी आणि हावेरी रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या 3 व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. RPF दावणगेरेच्या पथकाने वंदे भारत एक्सप्रेसमधील CCTV फुटेजच्या आधारे विशेष मोहीम राबवली. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने सांगितले की धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करणे हा अत्यंत गंभीर आणि धोकादायक गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच रेल्वेच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीवर परिणाम होतो. या प्रकरणी रेल्वे संरक्षण दलाने नागरिकांना, विशेषतः पालक आणि पाल्यांना, मुलांना अशा कृत्यांचे गंभीर परिणाम आणि कायदेशीर दुष्परिणाम समजावून सांगण्याचे आवाहन केले आहे. रेल्वेची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही RPFने नमूद केले. IPL अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने ऐतिहासिक विजय मिळवताच बेळगावातील चाहत्यांनी उत्स्फूर्त जल्लोष केला. पोलिसांनी यापूर्वीच निर्बंध आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असतानाही अनेक ठिकाणी चाहत्यांनी रस्त्यावर उतरून विजयाचा आनंद साजरा केला. शहरातील RPD क्रॉस, कित्तूर आणि चन्नम्मा चौक तसेच इतर प्रमुख भागांमध्ये मोठ्या संख्येने तरुण एकत्र जमले होते. हातात RCBचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत चाहत्यांनी जल्लोष केला. काही ठिकाणी दुचाकी व 4चाकी वाहनांच्या ताफ्यांसह मिरवणुकांचे स्वरूपही पाहायला मिळाले. या गर्दीमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात विशेष बंदोबस्त तैनात केला होता. मात्र अनेकांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरच जल्लोष सुरू ठेवला. काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत समज देत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. शहरात उत्साहाचे वातावरण असले तरी वाहतूक नियम आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. टिळकवाडी पोलिसांनी RPD क्रॉस परिसरात धाडसी कारवाई करत एका युवकाला धारदार चाकू आणि लोखंडी पंचसह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे 2026 रोजी टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील RPD क्रॉसजवळील सार्वजनिक ठिकाणी वैभव महादेव पोरे वय 24 हा युवक बेकायदेशीरपणे लोखंडी चाकू व लोखंडी पंच बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून एक लोखंडी चाकू व एक लोखंडी पंच जप्त करण्यात आला. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ही कारवाई करणारे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.
बेळगाव तालुक्यातील ऐतिहासिक राजहंसगड येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळावी तसेच राजहंसगड आणि कर्नाटक राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना अधिक मोठी जबाबदारी मिळावी या उद्देशाने विशेष अभिषेक व पूजेचे आयोजन करण्यात आले. राजहंसगड पंच कमिटी व देवस्थान पंच कमिटीच्या वतीने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर देवाला अभिषेक करून जनकल्याण, विकास कामे आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळून राज्याच्या विकासात अधिक प्रभावी योगदान देण्याची संधी लाभावी अशी भावना व्यक्त करण्यात आली. पूजाविधीचा अभिषेक माजी तालुका पंचायत सदस्य सिद्धाप्पा छत्रे आणि हनुमंत नावगेकर यांच्या शुभ हस्ते पार पडला. कार्यक्रमाला देवस्थान पंच कमिटीचे सिद्धाप्पा पवार, पंच कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजहंसगडाच्या विकासासह संपूर्ण कर्नाटकाच्या प्रगतीसाठी हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड जळकट्टी परिसरातील 71 नंबर हत्ती ब्रिज गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रामनगर ते अनमोड दरम्यान महामार्गाचे काही भाग अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यापैकी हत्ती ब्रिज परिसर हा सर्वाधिक समस्याग्रस्त ठरत आहे. ब्रिजच्या वरच्या बाजूने येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने पाणी थेट रस्त्यावर साचून राहते. परिणामी दुचाकी तसेच लहान 4 चाकी वाहनांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणं धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकून त्यावर तात्पुरते डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. यामुळे पावसाळ्यातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हत्ती ब्रिजचे रखडलेले काम आगामी पावसाळ्यानंतर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीमार्फत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत पावसाळ्यात वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चंदगड नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी माजी राज्यमंत्री भरमोण्णा पाटील तसेच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, विविध मान्यवर पदाधिकारी तसेच चंदगड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास कामांच्या लोकार्पणामुळे शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार असून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवण्यात येत असल्याचे सांगितले. शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. चंदगड नगरपंचायतीमार्फत हाती घेण्यात आलेली ही विकास कामे शहराच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरणार असून भविष्यातही विकासाचा वेग कायम राखण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सलामवाडी येथील बजंत्री गल्ली परिसरात आमदार निधीतून मंजूर झालेल्या 15 लाख रुपयांच्या निधीतून विकास कामांचे उद्घाटन पार पडले. भागोजी कांबळे यांच्या घरापासून परशुराम ऐवाळे यांच्या घरापर्यंत तसेच बस स्थानकापासून गंगाराम मांग यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व गटार बांधकाम करण्यात येत असून या कामाचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक दयानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या परिसरात अनेक वर्षांपासून रस्ता व सांडपाणी निचऱ्याची समस्या होती. पावसाळ्यात नागरिकांना चिखल व साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने होणाऱ्या सीसी रस्ता व गटार बांधकामामुळे परिसरातील नागरिकांची ही समस्या दूर होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या सर्वंकष विकासाची कामे सुरू आहेत, असे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी ईश्वर पाटील, यल्लापा पाटील, विजय पाटील, कंत्राटदार उदय पाटील, तानाजी सुंडकर, अरुण पाटील, संभाजी पाटील, डॉक्टर अविनाश पाटील, नारायण पाटील, बाळू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तवंदी घाटामध्ये शनिवारी रात्री 11च्या सुमारास हॉटेल अमर नजीक आल्यानंतर केळी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, तर एक ट्रक तसेच 5 कार अशा एकूण 6 वाहनांना उडवले. त्यामुळे या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरून तसेच निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की केळी वाहतूक करणारा ट्रक हा तवंदी घाटात उतारावर हॉटेल अमर नजीक आल्यानंतर ट्रकचा अचानक ब्रेक निकामी झाला. त्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर जाणाऱ्या ट्रकला तसेच इतर 5 वाहनांना जोराची धडक देत तो दुभाजकाजवळ जाऊन थांबला. या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी संताराम माळगी तसेच निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या हवालदार संजय काडगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघातामुळे जवळपास 2 तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 2 तासानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत झाली. या अपघातामध्ये ट्रक व सर्व अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेचा अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 10वी व 12वी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी PS मोरे होते. संस्थेचे अध्यक्ष YP नाईक यांनी प्रास्ताविकमध्ये संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या यशाचा गौरव व्हावा या उद्देशाने सलग 6व्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभासाठी प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, शिक्षक वृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी सौ कुसुम चौगुले यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर बालवीर अर्बनचे उपाध्यक्ष राजू मुजावर, संचालक परशुराम झंगरूचे, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर आणि अर्जुन चौगुले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बालवीर अर्बनचे अध्यक्ष आनंदा जाधव व संयोजक शंकर चौगुले यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सांगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोविंद गावडे यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. वाहनांच्या निर्धारित वहन क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन धोकादायक पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या 17 ट्रक्सवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे. विशेष तपास मोहिमेदरम्यान हे सर्व ट्रक जप्त करण्यात आले. या ट्रक्सना RTO अधिकाऱ्यांनी मार्गात अडवून तपासणी केली. तपासणी दरम्यान सर्व वाहनांमध्ये प्रचंड आकाराचे शिलाखंड आणि दगड क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. बेळगाव येथील सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या किल्ला बेळगाव येथील आराधना विशेष मुलांच्या शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मिठाई व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शहरातील महिला विद्यालय मंडळाच्या महिला विद्यालय हायस्कूलमध्ये 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना मिठाई व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक के.एन. पाटील तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना पेन देऊन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या उत्तम शिक्षण, उज्ज्वल भविष्य आणि माझी शाळा माझी जबाबदारी या घोषवाक्यांबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शहापूर येथील आदर्श मराठी विद्या मंदिर प्राथमिक शाळेमध्ये सोमवार दिनांक 1 जून रोजी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम तसेच शाळा प्रारंभ उत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील आणि सहकारी शिक्षकांनी उत्तमरित्या शाळेला सजावट केली होती. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी व स्वागतासाठी त्यामध्येच मिकी माऊसची प्रतिकृती निर्माण केली होती. शाळेच्या प्रवेशद्वारापासून ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी सरस्वती मातेचे फोटोपूजन करून सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. माध्यान्ह आहार केंद्रापैकी शाळा एक प्रमुख केंद्र आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनात भात, वरण व गोड खीर करण्यात आली होती. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी यांनी वरील उपक्रमाचे मार्गदर्शन करून कौतुक केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.